नमस्कार, मी समाधान गुटुकडे. लोकसभा अकॅडमीच्या लोकसभा अकॅडमीवर आपलं स्वागत करतो. आता तुम्हाला माहीतच असेल, आपण बऱ्यापैकी प्रमोशन झालेलं आहे. लोकसभा अकॅडमीना राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 म्हणजे रिसेंटलीच त्याची ॲड पब्लिश झालेली आहे आणि त्या ॲडच्या अनुषंगाने खूपच कमी दिवस राहिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने लोकसभा अकॅडमीना एक उपक्रम घेऊन येते विद्यार्थ्यांसाठी, जे न्यू स्टार्ट केलेले आहेत किंवा ज्यांचा 1 वर्ष 2 वर्ष अभ्यास झालेला आहे तरी यश भेटत नाही, त्यांना ॲक्च्युअल गायडन्स किंवा कशाप्रकारे त्यांनी अभ्यास केला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी लोकसेवा अकॅडमी एक उपक्रम घेऊन येते. तोच सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे आलेलो आहे. त्याचाच आज एक डेमो लेक्चर किंवा कशाप्रकारे हा एकंदरीत प्रोग्राम असेल, कसा उपक्रम असेल त्या बाबतीत तुम्हाला माहिती देण्यासाठी आजचं सेशन असेल. तर ह्याच्या बाबतीत आधीच माहिती देईन तुम्हाला. पूर्णपणे हा GS पण असेल आणि CSET म्हणजे दोन्ही बरोबर 400 मार्क्सची तयारी असेल. आपण म्हणजे जे 400 मार्क्सची पूर्वपरीक्षा असेल त्याच्या दृष्टिकोनातून कशी प्लॅनिंग पाहिजे, कशाप्रकारे त्याचा अभ्यास केला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला माहिती सांगेन आणि पूर्ण एकंदरीत प्रोग्राम कसा रन केला जाईल त्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती सांगेन. ओके, आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल जनरली टीचर शिकवतात. आता ही जी पूर्ण बॅच असणार आहे ती कोण शिकवणार आहेत? अधिकारी शिकवणार आहेत. ओके, अधिकारी शिकवणारपेक्षा ते गाईड करणार आहेत. तुम्हाला चुका कशा तुमच्या टाळता येतील किंवा कशा ॲडिशनल मार्क पाडता येतील. हे बघा, परीक्षा सगळेच देतात पण पास हे त्यातले लिमिटेडच होतात. त्यामुळे आता वेगळा अधिकारी बनण्यासाठी त्यांनी काय वेगळं काय केलेल्या आहेत गोष्टी ते तुम्हाला सांगू शकतील. मान्य करतो मी समाधान गुटुकडे. माझं जरी मी वैयक्तिक सांगतो की मला काही टीचिंगचा कधी अनुभव नाही, मला टीचिंग जमतही नसेल, पण एक्झाम कशी क्रॅक करायची हे तेवढं मी सांगू शकतो किंवा त्यातल्या काही गोष्टी कुठल्या गोष्टीवर तुम्ही अधिक भर दिला पाहिजे, कुठल्या गोष्टीवर कमी भर दिला पाहिजे हे मी सांगू शकतो. एवढं आहे म्हणूनच मला सिलेक्टेड झालो किंवा मार्क पडलेले आहेत, पोस्ट भेटलेले. तर अशाच प्रकारे हा पूर्ण प्रोग्राम असेल. बऱ्यापैकी आहे बघा, निखिल खेमनार सर, हरेसू सर आणि मी स्वतः आम्ही तिघी डेप्युटी कलेक्टर आहोत. तिघांनाही खूप उत्तम मार्क आहेत, खूप चांगले मार्क पडलेले आहेत. महेश पांढरे सर ABDO आहेत, तर बनसोडे सर आणि प्रवीण कोटकर सर दोघंही नायब तहसीलदार आहेत. अख्खी पूर्ण ज्या शिकवणार आहेत ते तुम्हाला त्या सर्वच्या सर्व अधिकारी आहेत. तर अधिकाऱ्यांच्या मार्फतच तुम्हाला काही कोणत्या विषयात कशा प्रकारे अभ्यास करायचं हे बघा. वायफळ करण्यात काय अर्थ नाही. मान्य तुम्ही त्यात मास्टर व्हाल, पण जर तुम्ही त्या विषयात मास्टर झाले पण त्यात तुम्हाला जर गुण मिळवता येत नसतील, परीक्षेत तुम्हाला जर मार्क पाडता येत नसतील तर त्या तुमच्या मास्टरकीचा काही उपयोग नाही. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की परीक्षा पास व्हायचे ना, ही MPSC एक परीक्षा आहे. MPSC परीक्षा आहे. ही परीक्षा जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर विद्यार्थी बनून काही उपयोग नाही. परीक्षार्थी बना, परीक्षेला समजून घ्या. ओके, परीक्षा काय आहे म्हणजे आता ही MPSC जनरली मुलं वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करतात. मी सांगतो MPSC खूप हे फॅक्च्युअल पॉईंटवर विचारले झालेले आहे. पूर्ण त्याचं म्हणजे प्री आहे, मेन्स आहे, पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे. मराठी इंग्लिशचा एक रिटर्न पेपर सोडला तर पूर्ण एक्झाम आहे कसे ऑब्जेक्टिव्ह आहे. तर तुम्हाला अभ्यास कसा पाहिजे, जास्त करून ऑब्जेक्टिव्ह. हे बघा, सब्जेक्टिव्ह काही गोष्टी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायला लागतील मान्य, पण तुम्हाला काही ठिकाणी फॅक्च्युअल गोष्टीला रट्टा मारलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला परीक्षेला काय पाहिजे, परीक्षेला काय पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. तेच तुम्हाला अपेक्षित आहे की ते शिकणं, नाही की तुम्हाला पॉलिटीचं तुम्हाला पूर्ण माहिती आहे, खूप चांगल्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, पण काही फॅक्ट्स जर तुम्हाला माहीत नसतील, तुम्हाला माहिती असाव्यात लागतील की काही गोष्टी तुम्हाला फॅक्ट पाठच करावे लागतील, तर ते पाठ केल्याशिवाय त्याला पत्यंतर नाही. नाहीतर तुम्ही 2-2 तास एखाद्या विषयावर बोलू शकाल, पण ते जर तुम्ही परीक्षेत जर तुम्हाला 15 पैकी जर पॉलिटी विषय असेल तर तुम्हाला जर मिनिमम 12 मार्क्स पडत नसतील तर त्या तुमच्या पॉलिटीच्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. ओके, हे सर्व अधिकारी असणार आहेत, ते तुम्हाला शिकवणार आहेत. त्यात मी तुम्हाला पॉलिटी गाईड करणार आहेत. हे बघा, माझं म्हणजे हे शिकवण्यामागचं धोरणच काय होतं, मला मार्क्स पडलेले आहेत, खूप चांगले मार्क्स पडलेले आहेत, तर ह्या मार्क्सचा लोकांनाही म्हणजे विद्यार्थ्यांनी जे अभ्यास करतात त्यांना फायदा व्हावा, कशा प्रकारे मार्क्स किंवा कशा प्रकारचा अभ्यास केलेला असावा. हे बघा, जनरली माझे स्ट्रॅटेजी सेशन होतात, भरपूर सेशन झालेले आहेत आतापर्यंत की मी कशा प्रकारे अभ्यास करावा. पॉलिटीमध्ये मला GS2 मध्ये हायेस्ट मार्क्स आहेत. मी म्हणजे महाराष्ट्रातला टॉप स्कोअर आहे, 114 स्कोअर आहे. त्याच्यावर सेशन पण गेलेले आहेत. पण ॲक्च्युअल काय, ॲक्च्युअल माझ्या नोट्स कशा होत्या किंवा काय होतं ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन. ओके,
पॉलिटी पॉलिटी मी शिकवणार आहे, तेच सांगितलं तुम्हाला. आता पॉलिटी मी शिकवण्यामागचं कारण काय, आता मी शिकवतोय पण मी शिकवण्यापेक्षा किंवा मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्यापेक्षा पॉलिटीतलं माझं स्टेटस काय. मला आत्तापर्यंत पॉलिटी म्हणजे हे बघा, मी शिकवणार आहे याचा अर्थ तुम्हाला माझ्याबद्दल पण माहिती पाहिजे की हा व्यक्ती पॉलिटी शिकवतोय, तर ह्याला पॉलिटीमधलं काय ह्याचं म्हणजे ह्याला मार्क्स काय आहेत. तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत मी भरपूर म्हणजे मेन्स दिलेले आहेत, पण ज्याचा संदर्भ जास्त पॉलिटीत अशा मेन्स म्हटलं तर ASOच्या 2 परीक्षा असतात. ASOची परीक्षा असते, ASOचं पेपर 2 हा बेसिकली बेस ऑन पॉलिटी असतो. आणि त्यामध्ये मला 2017ची मेन्स दिलेली आहे, 2018ची मेन्स दिलेले. हे बघा, खोटं काही बोलता येत नाही, तुम्ही आत्ताही जाऊन रिझल्ट चेक करू शकता. मला साधारण 2017ची पोस्ट माझी 1 मार्काने गेलेली आहे, 18ची पोस्ट माझी 0 मार्काने गेलेली आहे. सेम मार्क्स पडले होते, फक्त एजमुळे कमी पडले, एजमुळे माझी पोस्ट गेली. म्हणजे साधारण इथं मला 70-71 मार्क्स आहेत आणि इथं 69 मार्क्स आहेत पेपर 2ला, की जो बेस ऑन पूर्णपणे पॉलिटीवर असतो. ओके, तर हे तुम्हाला मी सांगितलं ASOच्या बाबतीत. पॉलिटी म्हणजे आता GS2 असतो की राज्यसेवा मेन्सचा जो GS2 असतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हे पॉलिटिव्हचे क्वेश्चन असतात, तुम्हाला माहीतच असेल. 2018ची पण दिलेली आहे मी आणि 2019ची पण. 2018 आणि 2019 दोन्ही मेन्स दिलेले आहेत. GS2चे मार्क्स माझे 2018ला 101 होते, फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि तरीही 101 मार्क्स होते. पहिल्या अटेम्प्टमध्ये सर्वात जास्त स्कोर माझा वैयक्तिक स्कोर तो त्या विषयातला होता. आणि 2019ला बघितलं तर मला 114 मार्क्स आहेत आणि सर्वात महाराष्ट्रातले टॉपचे स्कोर आहे. म्हणजे अपेक्षित करतो की तुम्हाला मला काय सांगायचं ते समजलं असेल. म्हणजे मी काही सांगत असेल किंवा तुम्हाला काही नोट्स कशा काढायच्या किंवा नोट्स संदर्भात काय मार्गदर्शन करत असेल तर माझं अपेक्षित आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. ओके, हे मी सांगितलं बऱ्यापैकी माझ्याबद्दल आणि ओव्हरऑल आमच्या कोर्सच्या ह्याच्याबद्दल पण. ओके, हां, पुढचं आता ॲक्च्युअल वैशिष्ट्य काय असतील, ह्याची वैशिष्ट्य काय असतील. 220+ मार्क मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल. आता 220, आता हे बघा 220 म्हणजे मोठे बोलण्याचं हे नाही, प्रत्येकाला म्हणजे जे सिलेक्टेड आहेत त्यांना बऱ्यापैकी चांगले मार्क्स आहेत. वैयक्तिक तुम्हाला सांगतो 2018ला फर्स्ट टाइम प्रिलिम्स म्हणजे पहिल्या वेळेला जेव्हा मेन्स दिली होती तेव्हाचा जो प्रिलिम्सचा स्कोर होता माझा 275 स्कोर होता. आणि तुम्हाला माहिती आहे 247पर्यंत मेरिट लागलेलं आहे, 275 स्कोर होता. गेल्या वर्षीचा 2019चा जेव्हा 197 मेरिट लागलं होतं तेव्हा माझा स्कोर 272 होता फर्स्ट कीने. 272 स्कोर असल्यामुळे मी सेकंड आन्सर की पण चेक केली नाही, मला माहीत पण नाही दुसऱ्या यायचं आणि गरज पडणार पण नाही जर तुम्हाला जर एवढे मार्क्स पडत असतील तर. आणि त्यातला असंही नाही म्हणजे जनरली मुलांना जेव्हा मार्क्स पडतात तेव्हा त्यांचे CSAT विषयातले जास्त मार्क्स असतात. माझे GSचे मार्क्स 141 होते आणि CSATचे साधारण 131 होते. म्हणजे GSमध्ये जास्त मार्क्स पडले होते, एवढं माझं स्ट्रॉंग झालं होतं GS. ओके, तर ते कसं केलं ते तुम्हाला सांगेन किंवा कशा प्रकारे करायचं किंवा नोट्स काढून कशा त्याच्या मल्टिपल रिव्हिजन द्यायच्या की ते तुम्ही इच्छा होऊनही तुमच्या विसरणार नाही. ओके, GSला कमी मटेरियलमध्ये अधिक जास्त कसे घ्यावे हे सांगू. ओके, CSAT सर्वात स्कोरिंग विषय. आता CSAT सर हरेश सुळ सर आणि महेश पांढरे सर घेणार आहेत, ते तुम्हाला त्यात सांगतील. कारण की बघा CSAT हा पूर्व परीक्षा काढण्याचा राजमार्ग आहे. CSAT ज्यांना येत नाही म्हणजे ज्यांचं चांगलं नाही त्यांना पूर्व परीक्षा काढण्यात म्हणजे खूप हे होतात. म्हणजे असे माझे खूप सारे मित्र आहेत, खूप सारा चांगला GSचा अभ्यास आहे पण CSAT नसल्यामुळे सगळा घोळ होऊन बसलेला आहे. तर CSATमध्ये पण तुम्हाला हे करावं लागेल, लॉजिक कसं लावावं, कशा प्रकारे मॅथ्स रिजनिंगचे सॉल्व करावे. कंप्रेशन खूप सोपा विषय आहे बरं का, खूप सोपा विषय, पण काही म्हणजे त्याला अवघड बनवून ठेवलेलं आहे काही स्वतः म्हणजे विद्यार्थ्यांनी की त्यांना जमत नाही काय नाही. खूप चांगल्या प्रकारे जर हे केलं तर ते तुम्हाला मार्क पाडता येतील. ओके, मार्क्स ओरिएंटेड आणि टू दी पॉईंट. हे बघा टू दी पॉईंटच होईल, टू दी पॉईंट आणि नो टाइमपास. म्हणजे वैयक्तिक सांगायचं तर मलाही वेळ नाही आणि तुमचाही वेळ घालवायचा नाही, मलाही वेळ नाही आणि वेळ तुमच्याकडेही राहिलेला नाही. खूप कमी वेळात तुम्हाला आता खूप कमी वेळ राहिला आहे, साधारण 80 दिवसापेक्षा कमी आहे. त्यामुळे एवढा वेळ तुमच्याकडे नाही आणि माझ्याकडे वैयक्तिक पण तेवढा नाही, त्यामुळे तुम्हाला तुमचा टाइमपास होणार नाही. ओके,
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, ॲनालिसिस होईल. हे बघा ॲनालिसिस जनरली आपण जे बघतो आतापर्यंत अभ्यास करताना मी बघितलं, ॲनालिसिसच्या नावाखाली डेटा असतो. डेटा नसेल, पेपर सॉल्विंग अप्रोच पण सांगेन मी, कसा पेपर सॉल्विंग करायचा असतो, कशा प्रकारे इलिमिनेशन मेथड वापरायचे असतात, ह्याचा पण तुम्हाला डिस्कशन करू आपण त्याच्यामध्ये. ओके, स्ट्रॅटर्जी सेशन असतील, काही तुम्हाला डाऊट्स असतील तर ते विचारू शकता तुम्ही. आणि स्टार्ट कधीपासून होते? 23 ऑक्टोबर 2021. ओके, आणि तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर हे करा, कॉल करा. तुम्हाला इन डिटेल काही तुमच्या शंकांचा असतील तर शंकांचे निरसन केलं जाईल लोकसेवा अकॅडमीतर्फे. ओके, सर्वात महत्त्वाचं प्रीचा सिलेबस बघणं. म्हणजे नुसती पुस्तकाची बुक लिस्ट घेऊन काही होत नाही. बुक लिस्टमध्ये सिलेबस कोणता आहे तेही तुम्हाला अपेक्षित आहे माहीत असणं. ओके, सिलेबस कुठला आहे त्यानुसारच तुमची रणनीती असणार आहे, त्यानुसारच तुम्हाला तयारी करायची आहे. ओके, तर जनरली मी फक्त तुम्हाला सांगतो, मी पॉलिटी शिकवणार आहे तर पॉलिटी संदर्भातच सांगतो. काय आहे? महाराष्ट्र अँड इंडिया पॉलिटी अँड गव्हर्नन्स ह्या संदर्भातला असेल. त्यात कॉन्स्टिट्यूशन पूर्ण संविधान असलं आपलं, पॉलिटिकल सिस्टम केंद्र राज्य त्याच्या संदर्भातली सिस्टम, पंचायत राज अर्बन डेव्हलपमेंट. हे बघा पंचायत राज अर्बन डेव्हलपमेंट पूर्ण असेल, पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था, ह्याच्यावर क्वेश्चन विचारले शकतात. पब्लिक पॉलिसी आहे, राईट इश्यू आहेत. हा जनरल तुमचा पॉलिटीचा सिलेबस आहे आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. हे बघा जरी पॉलिटीचा सिलेबस जरी असा दिसत असला, तुम्ही एकंदरीत मी जेव्हा ॲनालिसिस केलं पॉलिटी पेपरचं तेव्हा त्याच्यावर हे ऑब्झर्व होतं की जनरली पॉलिटीचे आतापर्यंत आपण म्हणतो की फोकस एरिया कुठला, फोकस कुठल्या टॉपिकवर करायचं. तर पॉलिटीच्या बाबतीत बघितलं तर खूप सारं हे होतं आहे. म्हणजे आता ह्या टॉपिकवर आला तर बऱ्यापैकी सगळे लॉमसम टॉपिक कव्हर केले आहेत. त्यात संसदवर जास्त प्रश्न विचारलेले दिसतात, पण कुठल्या चॅप्टर म्हणजे टॉपिकवर एकदा तर प्रश्न विचारले गेलेले असं तर आतापर्यंतचं स्टेटस आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी सगळे टॉपिक थोडे तर म्हणजे त्याला टच करून शॉर्टमध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन करून किंवा आपण करून हे सांगेनच मी तुम्हाला, तर तेही तुमचं झालं पाहिजे. ओके, तर त्याही गोष्टी आपण हे करू. हे तुम्हाला जनरल हा पॉलिटीचा सिलेबस आहे. प्रीला विचारणारा खूप कमी दिलं आहे, 2च लाईनीचं आहे, पण ॲक्च्युअली ते खूप मोठं आहे बरं का. ओके, आता तुम्हाला मी सांगितलं इथे प्रश्नांचे विश्लेषण आतापर्यंत. तर मी तुम्हाला आज सहज काही तर म्हटलं की 2019मध्येच मला मार्क होते, तर 2019चेच पेपरचे क्वेश्चन घेतलेत मी आणि ते आपण जरा डिस्कस करूया की कशाप्रकारे त्याला डील करायचं किंवा कशाप्रकारे त्यांना सॉल्व करता येऊ शकतं. हे बघा सगळ्याच प्रश्नांना असं समजू नका की ह्याचा मला फॅक्च्युअल डेटा पाठच असला पाहिजे, गरज नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगेनच की माझंही नाही. हे बघा मी व्यक्ती आहे, माझाही पूर्ण अभ्यास असा झालेला आहे का नाही, पण माझं एक असतं, माझ्या नोट्स काढलेल्या होत्या मी आणि त्या नोट्समधले आलं तर मी चुकू द्यायचो नाही. एक तेवढं डोक्यात ठेवलं होतं आणि त्यानुसार अभ्यास केला होता आणि त्यानुसारच तुमचा पेपर सॉल्व करताना किंवा त्याच्यामध्ये इलिमिनेशन वापरताना खूप मदत होती. तर जनरल डिस्कस करूया. 21 नंबरचा क्वेश्चन होता 2019च्या पूर्वपरीक्षेमध्ये. काय आहे? भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. हे बघा आता हे सर्व हा कुठला टॉपिकमध्ये आला तुमच्या? ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि पुढचा घटनेची निर्मिती. ह्याच्यामध्ये कारण की अर्धे क्वेश्चन आहे का स्टेटमेंट आहे का नाही त्या रिलेटेड आहेत. म्हणजे तुम्हाला काय तर हे म्हणजे कुठल्या ह्याच्यावरनं क्वेश्चन विचारलेलं गेलं आहे हे तुम्हाला समजून जाईल. ओके, त्याचे आपण हे बघूया, ऑप्शन बघूया काय काय ऑप्शन दिलेले आहेत. संविधान सभा सार्वभौम संस्था बनली. आता सार्वभौम संस्थामध्ये कुठले सार्वभौम शब्दाचा अर्थ माहिती असणं पाहिजे. सार्वभौम शब्द आपण नंतर पण डिस्कस करूच की जेव्हा आपण हे बघू ना प्रिएम्बल प्रस्तावना बघू, त्याच्यामध्ये प्रत्येक कीवर्ड्स आहेत, कीवर्डचा प्रत्येक ह्याचा काय अर्थ आहे तर तो डिस्कस करूच आपण. पण सार्वभौमचा जनरल अर्थ काय तुम्हाला सांगतो की कुठल्याही देशाच्या अधिपत्याखाली नसणे. ओके, मग भारत स्वातंत्र्य कायदा 1947. आता स्वातंत्र्य भेटलंय म्हणजे याचा अर्थ काय? ब्रिटिशांनी त्यांचं
पूर्णपणे इंडिपेंडेंट केलं आहे भारताला, म्हणजे ती संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली का? तर ह्याचं जर बघायला गेलं तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, सार्वभौम संस्था बनली कारण की तोच 1947च्या कायद्याने. पुढचं काय? संविधान सभा ही स्वतंत्र भारताची संसद बनली, पहिली संसद बनली, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला परत दोन भाग पाडायला बघतात, संविधान सभा आणि संसद. ह्या दोन संस्था महत्त्वाच्या ठरतात की अभ्यास करताना. संसद आणि संविधान सभा ह्याच्यामधला काय फरक आहे? वेट, हां, आपण काय बघत होतो की पहिली संसद बनली का? राईट आहे. जर तुम्ही आता काही जणांचा विषय हे येतील दोघे म्हणजे एकमेकात तुम्ही मिसळ कराल की संविधान सभा आणि ह्याला संसदला, तर ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. ते तुम्हाला मी सांगेनच काय ह्या दोन्हीतला फरक काय आहे संविधान सभा आणि संसदमध्ये. तर संविधान सभा तर तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी कधी बनलेली आहे, तर ती 9 डिसेंबर 1946ला, आणि 1947ला तर स्वातंत्र्याचा हा कायदा आलेला आहे. मग तर हा संविधान आणि संसद ह्यामधला जर फरक तुम्हाला समजला असला तर ते लगेच तुम्हाला समजेल की ही पहिली संसद बनली कशी, ते पुढे हे तुम्हाला हे समजून येईल. ओके, तर संसदेचा ह्याचा अर्थ होता की ही फक्त कायदे बनवणारी किंवा इतर बाबींवर चर्चा करणारी ही होती. तर संविधान सभा काय होती, तर ती फक्त काय, तर ती घटना निर्मितीपुरते काम करणार होती. सुरुवातीला ती फक्त घटना निर्मितीवर काम करत होती, पण जेव्हा स्वातंत्र्याचा कायदा पास झाला तेव्हा एक वेगळी इन्स्टिट्यूट संसद झाली, नवीन संसद निर्माण झाली, पहिली संसद बनली तीच. आणि ती ही कधीपासून झालेली आहे तर ही तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे, 17 नोव्हेंबर 1947ला. म्हणजे हे तोपर्यंत बनूस तोपर्यंत ही संविधान सभा म्हणजेच संसद म्हणून काम करत होती, आणि ही नंतर 47ला बनली. म्हणजे हे संविधान सभा ही भारतीय स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली का? हे स्टेटमेंट हे ॲक्च्युली बरोबर आहे का? तर संसद कधी स्थापन झालेले? 17 नोव्हेंबर 1947ला. म्हणजे ह्याचं म्हणजे कामाची विभागणी नंतर होऊन संसद फक्त कायदे बनवण्यापुरती तिनं भाग घ्यावा म्हणून नवीन संसद हे करण्यात आली, आणि सुरुवातीला ती संविधान सभाच होती जी ॲक्च्युली संसद म्हणून पण काम करत होती. कायदे पण तीच बनवायची, फक्त काम वेगळं करण्यात आलं. ओके, हे पण स्टेटमेंट राईट आहे. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था, म्हणजे विधिमंडळ म्हणजे काय, तर कायदे बनवणारी संस्था म्हणून भरत असे, तेव्हा तिच्या अध्यक्षाने डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. ओके, डॉक्टर राजेंद्र प्रसाद नसत, इथे गवा माळवणकर असेल, GV माळवणकर, गवा माळवणकर असेल, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं. ओके, तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, फॅक्च्युअल गोष्टी तर माहीतच असल्या पाहिजेत. म्हणजे राजेंद्र प्रसाद आणि गवा माळवणकर किंवा संविधान सभा आणि संसद, पूर्वी संविधान सभा हीच संसद म्हणून काम करत होती, पण जेव्हा नवीन संसद ही करण्यात आली त्याच्यापासून वेगळं त्याच्या वर्क डिव्हिजन वेगळं केलं, तेव्हा नवी संसद 17 नोव्हेंबर 1947 पासून बसलेली. ओके, तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते? जेव्हा ती संसद म्हणून भरत होती तेव्हा तिचे अध्यक्ष होते गवा माळवणकर, त्यामुळे ते स्टेटमेंट चुकीचं आहे. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली, हे स्टेटमेंट राईट आहे का? तर इथे भारत स्वतंत्र कायद्याने स्वतंत्र पाकिस्तानला मान्यता दिली होती, स्वतंत्र पाकिस्तान. ओके ओके, पाकिस्तानने काय केलं, म्हणजे पाकिस्तान निर्माण झाला ना, ही संस्था ह्याची आहे का नाही, एवढे 299 भारतीय ह्याच्यामध्ये आले आणि 90 पाकिस्तानच्या ह्याच्यामध्ये हे झाले. पण ह्याचं पण तुम्हाला डिव्हिजन पण माहिती असणं पाहिजे. त्यातले 296 हे राज्याचं हे होते, तर 93 संस्थानिकामध्ये होते. पण जेव्हा भारत स्वतंत्र झाला मग भारताकडे किती आले, तर 299 सदस्य संख्या त्याची स्ट्रेंथ झाली. मग ह्या 299 मध्ये संस्थानिकांनी हे किती असले, ह्या पण गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे, पर्यंत कमी झाली कारण की का, तर हा पाकिस्तानची वेगळी हे झाल्यामुळे हे वेगळे म्हणजे संख्या कमी झालेली आहेत. ओके, त्यामुळे हे एक स्टेटमेंट अ बरोबर आहे, ब बरोबर आणि ड बरोबर आहे. क चुकले वालेलं बघा, एक मिनटं मी रब करतो हे.
ओके. क ह्याच्यामध्ये हे चूक आहे, हे चूक आहे आणि हे चूक आहे. हे बघा, काही माहीत नसतं तर तुम्हाला फक्त जरी माहीत पडलं असतं की जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून काम करत होती तेव्हा त्याचे अध्यक्ष गवा माळवणकर होते, तरी तुम्ही क जरी इलिमिनेट केला असतं तर तुम्हाला अल्टिमेटली एक ऑप्शन आलं असतं. आणि आम्ही ज्या प्रकारे म्हणजे मी वैयक्तिक असं करताना असाच उडवतो. 100% कुठला माहिती आहे? हा तर नाही आहे, क तर नाही आहे, उडवा क क क उडला डायरेक्ट, बघायचीही गरज नाही. कारण की का, मला 100% माहिती आहे गवा माळवणकरच होते, राजेंद्र प्रसाद नव्हते. त्यानुसार तुम्हाला तसा डिसिजन घ्यायचा असतो. ओके. पुढचा क्वेश्चन काय? 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भातले खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही आहे? 44वी घटना दुरुस्ती आणि आणीबाणी ह्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. हे बघा, 44व्या घटना दुरुस्ती जर पार्श्वभूमी बघितलं तर त्याच्याच अगोदर 1975ला इंदिरा गांधींनी ही आणीबाणी लावली होती आणि त्याच्या अनुषंगानेच त्याचे काही ड्रॉबॅक्स किंवा काय म्हणजे जेव्हा दुसरं सरकार आलं 1978ला तेव्हा त्या दृष्टिकोनातून त्यांनी काही चेंजेस केलेत आणि ते 44व्या घटना दुरुस्तीमध्ये होते. ओके. कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकणार नाही. बरोबर आहे. पहिल्यांदा हे असं केलं बरं का. ह्याच्या आधी फक्त म्हणजे जेव्हा 1975ला जेव्हा हे केलं होतं तेव्हा इंदिरा गांधींनी स्वतः शिफारस करून हे केलं होतं. तर असे होऊ नये म्हणजे एक तो कॅबिनेटने निर्णय घेता यावा म्हणून सुरुवातीला 44व्या घटना दुरुस्तीने हे तरतूद हे केली. आणि हा कॅबिनेट हा शब्द आहे ना, हा पहिल्यांदा म्हणजे कॅबिनेट हा शब्द ह्याच्यामध्ये नव्हता, कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हता, पण हा पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशनमध्ये शब्द आणला तो कुठल्या? 44व्या घटना दुरुस्ती आणि कलम 352 मध्ये हा कॅबिनेट हा शब्द आहे. तुम्हाला अपेक्षित आहे माहीत असावं की 352 मध्येच आहे हा शब्द कॅबिनेटमध्ये. म्हणजे 74-75 कलमामध्ये आपण बघतो की त्याच्यामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळासंबंधीच्या तरतुदी आहेत, पण कॅबिनेट शब्दाचा उल्लेख तिथे नाही. कॅबिनेट शब्दाचा उल्लेख कुठे आहे? 352 मध्ये. ओके. हे स्टेटमेंट बरोबर आहे. अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र मंडळी हा शब्द प्रयोग करण्यात आला. राईट आहे. हे बघा, इंदिरा गांधींनी जेव्हा 1975ला जेव्हा आणीबाणी लागू केली होती तेव्हा त्यांनी जो बेस पकडला होता आणीबाणी लागू करण्यासाठी तर तो काय होता? अंतर्गत अशांतता हा ह्याच्यावर होता. मग अंतर्गत अशांतता म्हणजे काय? मोगम कारण झालं, ह्याच्यावर काही कोणी हे करू शकतो भविष्यात. तर हे करण्यापेक्षा अंतर्गत अशांततातनं काही बोध होत नाही, त्यामुळे असं हे असावं की सशस्त्र मंडळी हा शब्द त्यांनी 1978ला जेव्हा 44वी घटना दुरुस्ती ही केली त्यामुळे तो शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. ओके. तरतूद केली नाही, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. पुढचं आहे 3 नंबरचा बघूया. अनुच्छेद 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध व परकीय आक्रमणांच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीतून निलंबित करता येतील. सशस्त्र मंडळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणी निलंबित करण्यात येणार नाही. हे बघा, ह्याच्यामध्ये का नाही ही कलम आहे का नाही 19च्या म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये फंडामेंटल राईटची सिच्युएशन काय असेल? ओके. फंडामेंटल राईट्सचं म्हणजे काय होईल? फंडामेंटल राईट्सचं काय होईल ह्याच्या संदर्भात ना ही 2 कलम आहेत. 359 आणि 58 358 आणि 359 ह्या 2 कलमामध्ये तरतूद आहे ह्याच्या संदर्भातली की आणीबाणीच्या संदर्भातली. आता 358 जर बघितलं तर हे फक्त 19 कलमा संदर्भात येतं आणि 359 येतं की अदर दॅन म्हणजे जी कलम आहेत. मग ह्याच्यामध्ये काय होतं? 358 अंतर्गत जेव्हा राष्ट्रपती आणीबाणी लावेल तेव्हा आपोआप ना हे 359 मधले का नाही 358 नुसार का नाही एक आर्टिकल 19 मधल्या सगळ्याच्या सगळे जे तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत ना ते निघून जातात. ओके. पण त्याला पण एक रिझन आहे, म्हणजे तेच 44व्या घटना दुरुस्तीने लावलं. त्यांनी काय सांगितलं? जातील पण ती कुठली आणीबाणी असावी? बाह्य आणीबाणी असावी. म्हणजे आणीबाणीचे पण 2 प्रकार आहेत, अंतर्गत आणीबाणी आणि बाह्य आणीबाणी. त्यातलं जर बाह्य आणीबाणी असेल तरच ते 19 नुसारचे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते निलंबित होतील, अंतर्गत आणीबाणीमध्ये नाहीत. मग अंतर्गत आणीबाणीमध्ये कुठले? तर ही सशस्त्र मंडळाच्या कारणास्तव जे आहे ते अंतर्गत आणीबाणी आणि ह्याच्यामध्ये ते निलंबित करता येत नाहीत. मग हे स्टेटमेंट कसं ठरतं? निलंबित करता येत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे युद्ध व परकीय आक्रमणाच्या वेळेलाच आहे का नाही ते
आणीबाणीत निलंबन करतात. आता युद्ध आणि परकीय म्हणजे काय, ही बाह्य आणीबाणी झाली. अंतर्गत आणीबाणी ही म्हणजे तुमची सशस्त्र बंडाळी. ओके, तर ते सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव निलंबित करता येत नाही. मग हे स्टेटमेंट बरोबर आहे. हे पण तुमच्या 44व्या घटनादुरुस्तीनेच हे केलेलं आहे. इन डिटेल बघूच आपण हे करताना. चौथा काय ऑप्शन हे पर्याय, जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. बघा ह्याच्यामध्ये आला की कोणत्याही, तुम्हाला सांगतोय आयोगाचं उत्तर सांगतंय. तुम्ही जर मी म्हणतो म्हणजे एक मिनिट, आयोगच तुम्हाला अर्ध्या क्वेश्चनची उत्तरं सांगणार आहे की तुम्हाला तिथंच ते सांगणार आहे, असंच काहीतरी वेगळा शब्द टाकेल कोणत्याही शब्द हे नाही. मग हाच शब्द खरं तर तुमच्या आन्सरपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. कोणत्याही सभागृहाने नाही, लोकसभेने पहिल्यांदा लोकसभा हे करेल, सेशन कॉल करेल आणि त्याने जर त्यांना तो हे केला, विरोध करणारा ठराव जरी मंजूर केला तर ते हे करावंच लागतं, ते आणीबाणी रद्द करावं लागते. पण इथं जर काय हे केलेलं आहे संसदेच्या कोणत्याही नाही, फक्त ते लोकसभा असतं तर बरोबर असतं, त्यामुळे हे चुकलेलं आहे. ओके, तर ह्यांचं काय विचारलेलं आहे, तरतूद केलेली नाही आहे, हे कुठलं ह्यातलं ही तरतूद नाही. ह्याच्यामध्ये तरतूद काय, तर लोकसभेने तसा हे करावा. ओके, अपेक्षित आहे तुम्हाला समजलं असावं. ओके, 23 नंबरचा क्वेश्चन आहे. खालील विधाने विचारात घ्या. मूळच्या राज्यघटनेत राष्ट्रपती निवडणूक संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संसदेने बैठक व्हावी अशी तरतूद होती. हे जर तुम्ही राष्ट्रपतीची निवडणूक हा जर चॅप्टर नीट बघितला, सॉरी उपराष्ट्रपतीची जर निवडणूक जर बघितला किंवा त्याची पद्धत, त्याचा कॉलेजियम म्हणजे त्याच्या जे निवड मंडळ आहे त्याच्यामध्ये कुणाकुणाचा समावेश असतो, हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजून जाईल. ओके, तर त्याच्यामध्ये का नाही दोन्ही सभागृहाच्या बैठकीची तरतूद होती, पण जेव्हा 11वी घटना दुरुस्ती 1961ला झाली त्यांनी ती रद्द हे केलेली आहे. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. 1961चा 11वी घटना दुरुस्तीने उपराष्ट्रपती निवड पद्धत बदलली, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळातून केली जाते. आत्ताच सांगितलं तुम्हाला, आयोग तुम्हाला अर्धी उत्तरं सांगणार आहेत. आयोग उत्तर सांगणार आहेत बघा, केवळ. तुम्हाला हा शब्द जरा हे होतोय म्हणजे समजून आला पाहिजे की काहीतरी ह्याच्यामध्ये, मग तिथं तुम्हाला हे करतं की संसद फक्त लोकसभा, मग तिथं तुम्हाला हे करायचं, मग तुम्हाला हे कन्फर्म करायचं. मग हे तुम्हाला कसं होणार ना, तुमच्या अभ्यासावरूनच समजणार आहे. कन्फर्म काय, केवळ निर्वाचित सदस्य आहे का, तर ह्याच्यामध्ये नाही. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये फक्त निर्वाचित आहेत म्हणजे इलेक्टेड आहेत, पण उपराष्ट्रपतीच्या ह्याच्यामध्ये इलेक्टेड पण असतात आणि नॉमिनेटेड पण असतात, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकतं. इथं काय केवळ निर्वाचित नाही आहे. ओके, पुढचं काय, निवड मंडळ इलेक्ट्रिक कॉलेज पूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत आव्हान देता येत नाही, हे पण बरोबर आहे. हे पण त्याच्यातली एक तरतूद आहे की निवड मंडळातला कोण अनुपस्थितच आहे किंवा काही पूर्ण नाहीत, काही जागा रिक्त आहेत, हे जर कारण असेल तर असं काय कारणामुळे काय ती निवडणुकीला आपण हे करता येत नाही, प्रश्नास्पद करता येत नाही, आव्हान देता येत नाही, त्यामुळे हे लक्षात असू दे. हे पण बरोबर आहे. ओके, क क क क चू क. ओके, 23 नंबरचं 3 बरं. ओके, पुढचा क्वेश्चन घ्या. पाणी घे रे, एक मिनटं वेट. yes, yes. 24 नंबरचा क्वेश्चन बघतोय आपण. काय क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालील विधाने सत्य आहेत. कोणते विधान सत्य आहेत? ओनली बघा महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत हे केलेलं आहे, ते अँग्लो इंडियन जमातीतील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. आता अँग्लो इंडियन बाबतीत तुम्हाला
अँग्लो इंडियन बाबतीत तुम्हाला माहिती अपेक्षित पाहिजे की अँग्लो इंडियनवर कुठे विधान परिषदेवर किंवा विधानसभेवर कुठे हे केली जाते नेमणूक, किंवा जर आपण संसदेचं बघितलं, संसदेमध्ये कुठल्या सभागृह आपण बघतो की लोकसभेमध्ये 2 नॉमिनेटेड असतात, राष्ट्रपतीमध्ये तर आपल्या महाराष्ट्राच्या राज्या बाबतीत आहे का नाही, तर ते काय असतात विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात, अशी तरतूद होती. ती आता रद्दबातल केलेली आहे 104वी घटना दुरुस्ती, हे करंट रिलेटेड आहे. ह्याच्यामधून ती 2020ला जी झाली त्याच्यातनं ती पण तरतूद हे केलेलं आहे संसदेच्या ह्याच्यातनं. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे होतं त्यामध्ये काय होतं, महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये एका ह्याच्यासाठीच विधानसभेवर होतं, पण एक सदस्य विधानसभेवर नामनिर्देशित करू शकत होतो, नॉमिनेटेड करू शकतो राज्यपाल. मग हे विधान परिषद असल्यामुळे विधान परिषद असल्यामुळे हे चुकलेलं आहे. ते अँग्लो इंडियन जमातीतील किमान दोघास आहे का, विधानसभेवर एक असे, त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371, आता हे बघा 2 दिले, एवढं इन डिटेल माहीत नाही, तुम्हाला जनरल माहीत असलं 371 नुसार काय महाराष्ट्राने गुजरातच्या राज्यपालास विशेष हे करण्यात जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे, ते स्टेटमेंट राईट आहे. ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31 खालील सक्तीने खाजगी मालमत्ता संपादित करण्याचे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत. हे बघा हे चूक आहे. आता तुम्हाला सांगतो, राष्ट्रपतीच्या विचारार्थ कुठली विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ का नाही, यांना बघा राज्यपालांना खूप स्वाधीन अधिकार आहेत, म्हणजे ते कुठलेही विधेयक आहे ना राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवू शकतात. म्हणजे राष्ट्रपतीकडे एखादं विधेयक गेलं तर आर्टिकल 200 नुसार त्यांना काय कारवाई करावी, हां आर्टिकल 200 नुसार ना काय कार्यवाही करावी एखाद्या विधेयकावर, तर त्याच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत. तर 200 नुसार आहे का नाही, तर राष्ट्रपती का नाही राज्यपाल काय कृती करावी, एखादे विधेयक त्यांच्या मान्यतेवर त्यांच्याकडे आलं तर त्यांनी काय करावे ह्या संदर्भातले हे एक ते मंजूर करतील, राखून ठेवतील, धनविधेयक असलं तर ते परत पाठवतील पुनर्विचारार्थ, किंवा ते राष्ट्रपतींच्या मंजुरीस्तव जातील. मग 201 नुसार राष्ट्रपती काय करतील ह्याच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत. म्हणजे 200 मध्ये काय फुल स्कोप आहे की त्यांना राष्ट्रपतीच्या विधेयकाकडे हे पाठवण्याचं. ओके, ते 201चं परत बघू, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला 200चं मधून हे एवढं समजायला पाहिजे की त्यांना राष्ट्रपतीकडे हे पाठवायला मंजुरी असते. आणि त्यात तर कंपल्सरी कुठलं आहे, म्हणजे ते 200 मध्येच कलम आर्टिकल 200 मध्येच सांगितलेलं आहे की जर ते उच्च न्यायालयाचं एखाद्या स्थानाबद्दल हे करणार मध्ये बदल करण्यासंबंधीचं काही म्हणजे त्याच्या स्थानाला धक्का पोहोचवणार असलं ते तर कंपल्सरी आहे. म्हणजे राज्यपालांना राष्ट्रपतींना विचारार्थ ठेवणं हे कुठलं कंपल्सरी आहे, तर ते हायकोर्टाच्या एखाद्या स्थानाबद्दल म्हणजे त्यांच्या स्थानाबद्दल कमी किंवा करण्यात येणारं एखादं विधेयक असलं ते तर कंपल्सरी त्यांना राष्ट्रपती विचारार्थ हे करायचं आहे. म्हणजे ओके, तुम्हाला मग सत्य आहे तर क्वेश्चन नंबर 24चा आन्सर 3 आहे. फक्त हे खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही. ओके, जोड्या लावाचा संदर्भातला प्रश्न आहे. बघा आता हे बघा पूर्ण फॅक्च्युअल बाब आहे, तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. हे तर तुम्हाला काय तुमची कन्सेप्ट काय झालं होतं काय हे नाही, तुम्हाला डायरेक्ट डेट विचारलं तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. तर त्या डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न आहे. 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. कधी मांडलाय? 11 डिसेंबरला मांडलाय का? 13 डिसेंबरला मांडलाय. तो 13 डिसेंबर 1946ला मांडलाय. मंजूर कधी झालाय? 22 जानेवारी 1947. उद्दिष्टांचा ठरावच म्हणजे पुढची आपली प्रस्तावना आहे, हे पण माहिती असणं पाहिजे. ओके, जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला आहे तो 13 डिसेंबरला. ओके, त्यामुळे हे चुकलेलं आहे, हे होत नाही. 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झालेली आहे. राईट आहे. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केले. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर आपण आपले जर प्रिएम्बल तुम्ही वाचत असाल, शाळेत म्हणत असाल, तर आपण ते म्हणतो 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण ते स्वप्रत अर्पण करीत आहोत, अशी त्याची स्टेटमेंट आहे. हे म्हणजे प्रस्तावनेतलंच वाक्य आणि त्याच्यामध्ये पण ही डेट मेन्शन केलेली आहे. त्यामुळे हे पण हे बरोबर आहे.
आणि 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या अंतिम संविधानावर स्वाक्षरी केल्या आणि ते कधी 26 जानेवारीपासून ते अंमलात पण आणलेलं आहे. त्यामुळे हे पण बरोबर आहे. चुकलेलं काय तर पहिलं वाला. ओके. पुढचा क्वेश्चन आहे 26. राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती, हे बघा आता तेच तुम्हाला मागाशी हे झालं. हे बघा डबल क्वेश्चन त्या रिलेटेड आहे आर्टिकल 200 आणि 201 संदर्भातला. म्हणजे राज्यपालांनी काय करावं आणि राज्यपालांनी राष्ट्रपतीकडे केलं तर राष्ट्रपतीने काय करावं हे 201 कलम सांगतं. तर ही तुम्हाला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. खालील म्हणजे 4 विधाने दिलेले आहेत ह्या संदर्भातली आणि त्यातलं काय विचारलेलं आहे कोणती विधाने बरोबर आहेत. ओके. विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. राईट आहे. त्यांच्याकडे गेलं विधेयक तर ते एकतर मान्यता देतील किंवा मान्यता राखून ठेवू शकतील. राज्य विधिमंडळ पुढे पुनर्विचारतं ते विधेयक परत पाठवू शकतील. राईट आहे. परत तुम्ही त्याच्यावर निर्णय घ्या परत पाठवा असं म्हणून तुम्ही ते पाठवू शकतात. तिसरं काय राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने म्हणजे राष्ट्रपतीकडे पाठवलं होतं राज्यपालांनी परत आलेलं आता कुठे राज्य विधिमंडळाकडे 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपती त्यास संमती देणे बंधनकारक असते. 3 महिने नाही तर 6 महिन्यात विचार करायचा आहे त्यांना. 3 महिन्याची तरतूद कधी आहे विधानसभेतनं विधान परिषदेकडे गेलं तर ते त्यांनी त्याच्यात 3 महिन्यात निर्णय केला त्याच्या संदर्भात ही तरतूद आहे. इथे आणू नका ती. इथं काय 6 महिने आहे. ओके. 6 महिने मग हे काय चूक आहे. पुनर्विचारात परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्या 6 महिन्याच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. ओके. जर हे बघा आर्टिकल 201 मध्ये का नाही असं कुठलंच हे केलं नाही की जर एखादं विधेयक पुनर्विचार करून जर ते राष्ट्रपतीकडे गेलं तर त्याच्यावर त्यांनी राष्ट्रपतीने मंजूर करायलाच पाहिजे असं काही नाही आहे. असं हे तरतूदच नाही आहे. म्हणजे पुनश्च जरी एखादं विधेयक गेलं तरी ते राष्ट्रपतींना बंधनकारक नाही आहे की त्याच्यावर त्यांनी मंजुरी द्यावी. राज्यपालांबाबतीत आहे. इथं आहे ना 200 मध्ये राज्यपालांकडे एखादे त्यांनी पुनर्विचार परत पाठवलं आणि त्यांनी परत हे केलं तर ते त्यांना हे द्यावी लागते. पण हे राष्ट्रपतींसाठी ही तरतूद लागू नाही आहे. म्हणजे हे पण चुकलेलं आहे. म्हणजे चुकलं हे तर आलंच नाही पाहिजे हे नाही पाहिजे हे नाही पाहिजे. बरोबर. ओके. अपेक्षित आहे तुम्हाला समजलं असेल. ज्युडिशियल रिव्ह्यू 1 मिनिट. भारतात न्यायालयिक पुरवणी काय सुचवते. ज्युडिशियल रिव्ह्यू तुम्हाला एक्झॅक्ट कन्सेप्ट माहिती पाहिजे. ज्युडिशियल रिव्ह्यू काय ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय तर ज्युडिशियल रिव्ह्यू एखाद्या संसदेने केलेल्या कायद्याची घटनात्मकता तपासणे म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. त्याचं म्हणजे अदर काही त्याचे मिनिंग निघत नाही. म्हणजे कायद्याची किंवा एखाद्या कार्यकारी आदेशाचे आहे का नाही त्याने घटनात्मकता ॲक्च्युअली कॉन्स्टिट्युशनली ते व्हॅलिड आहे की नाही हे घोषित करण्याचा न्यायालयाचा अधिकार आहे का ना तो ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये येतो. मग ते तुम्हाला परत माहिती पाहिजे की ज्युडिशियल रिव्ह्यू संबंधात घटनात्मक तरतुद्या कशामध्ये आहेत तर आर्टिकल 13 फंडामेंटल राईट संबंधी एखादा कुठला कायदा जर फंडामेंटलला हे करत असेल कमी हे करत असेल तर तो काय तो रद्दबातल करण्याचा अधिकार कुणाला आहे परत न्यायालयाला आहे. अशी संदर्भातली तरतूद आहे. परत 32 मध्ये पण आहे की तुमच्या घटनात्मक उपायाचा अधिकार त्याच्यामधून पण हे पॉवर भेटतात. परत हे सुप्रीम कोर्टाला आहे तसं हायकोर्टाला पण आहेत 226 आणि 227 कलममध्ये. ओके. हे हायकोर्टाचे पण अधिकार आहेत तसे ज्युडिशियल रिव्ह्यूचे. त्यामुळे हे स्टेटमेंट खरं तर योग्य आहे. कायदेमंडळाने मंजूर करण्यात आलेल्याच कायद्यांचे सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही. सुज्ञपणाचं हे नाही कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिड आहे की नाही ते कसं आहे किंवा सुज्ञपणा चेक करतं का ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये नाही. त्याचं घटनात्मकताच चेक केली जाते त्याच्यामध्ये. ओके. कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींच्या राष्ट्रपतीची मान्यता मिळवण्या अगोदर न्यायालयीन पुरवणी करण्याचा न्यायालयाने अधिकार नाही. म्हणजे राष्ट्रपतीची मान्यता मिळवण्या अगोदर त्यांनी न्यायालयाकडून तपासून घ्यावं असाही अर्थ नाही आहे त्याचा. हे पण चुकतं म्हणजे चुकीचं ठरतं. आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये निर्णयाचे पुनर्विचार करण्याचा निर्णय हे पण नाही. ते मग त्या दुसऱ्या तुमच्या रिव्हिजन पिटिशन झाल्या त्या वेगळ्या हे झाल्या रिव्ह्यू पिटिशन तर हे नाही. हे ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये त्याचा अर्थ तो ध्वनीत होत नाही म्हणजे तो त्याचा तसा अर्थ होत नाही. त्यामुळे हे सर्व चुकीचे ठरतात. सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे एक्झॅक्ट आन्सर हे आहे की त्यांच्या कायदेकारी आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मक कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहेत का नाही हे महत्त्वाचं चेक करण्याचं काम ज्युडिशियल रिव्ह्यू करतं. त्याचे 2 आर्टिकल महत्त्वाचे लक्षात ठेवा.
सुप्रीम कोर्टाला 13 आणि 32 नुसार आहेत. हायकोर्टाकडे 226 आणि 227. पुढचा क्वेश्चन आहे 28 नंबरचा क्वेश्चन. खालील विधानांपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेले आहे? ओके, विधानापैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेले आहे? ओके, म्हणजे हे कॉन्स्टिट्युशनली कुठले कुठले ह्याच्यातले स्टेटमेंट राईट आहे आणि कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तशी प्रोव्हिजन पण आहे. असा क्वेश्चन आहे. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती भारतीय संघातील इतर राज्याची रहिवासी असली पाहिजे. हे जनरली हे बरोबर आहे, अशी तरतूद आहे. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचं जर एम लक्ष्मीकांत बघितलं तर त्याच्यामध्ये तशी उल्लेख केलेला आहे. ओके, देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्यांची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे, अशी कुठलीही तरतूद नाही बरं का, की धार्मिक तत्वावर तुम्ही न्यायाधीशांची निवड करावी किंवा एक ह्या धर्माचा असावा त्या धर्माचा असावा अशी कुठलीही तरतूद नाही आहे. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे, हे संकेत आहेत बरं का, हा संकेत आहे, नॉट नेसेसरी की हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. हे बघा, लोकलेखा समिती जर तुम्ही इतिहास बघितला तर 1921ची समिती आहे. ओके, परत भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1966 पर्यंत ह्याचा अध्यक्ष आहे का नाही हा रुलिंग म्हणजे रुलिंग पार्टीचा असायचा. पण पहिल्यांदाच म्हणजे 1967 पासून का नाही एक संकेत निर्माण झाला की हा ह्याचा लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातला असावा. आणि ह्यातली एक फॅक्च्युअल गोष्ट पण असू द्या, हा पहिला मान कुणाला भेटलेला आहे तर मिनू मासानी म्हणून आहेत. मिनू मासानी होते, सॉरी एक मिनट, मिनू मासानी होते हे स्वतंत्र पक्षाचे. ते 1967ला पहिल्यांदा जे विरोधी पक्षाचे असून सुद्धा या लोकलेखा समितीचे अध्यक्ष झालेले आहेत. ओके, म्हणजे मग तेव्हापासूनच ही एक परंपरा किंवा संकेत निर्माण झाला की तो काय असावा, संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा असला पाहिजे. ओके, सॉरी ह्याच्यात काय तर हे झालं माझ्या मते, हे व्यक्ती ही असा हा पण संकेत आहे बरं का, हा संकेत आहे, हे पण चुकीचं आहे. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. सॉरी मी चुकून बोललो, हे संकेत आहे, हा संकेत आहे, जसं की हा संकेत आहे तसंच हा पण संकेत आहे. त्यामुळे हे पण चुकीचं आहे आणि हा पण चुकीचं आहे, म्हणजे ह्याच्यातले सगळेच्या सगळे चुकीचे आहेत. 28चा 3 आहे. ओके, पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. खालील विधाने विचारात घ्या. 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्याच्या बाबतीत आपल्याला त्यांनी हे विचारलेलं आहे. हा करंट रिलेटेडचा क्वेश्चन होता बरं का. 1900 तेव्हा करंट रिलेटेड ओडिशा राज्याने पहिल्यांदाच ना हे केलं होतं, एक ओडिशा राज्याने पहिल्यांदा विधान परिषद बनवण्याचा ठराव हे केला होता आणि त्या अनुषंगानेच हे केलं होतं. तर नुकताच ओडिशा राज्याने विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याचा ठराव मंजूर केला होता. हे तेव्हाच्या करंटच्या दृष्टीने राईट होतं. सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहे, 5 नाही होते तेव्हाच, आता सध्या 6 आहेत, पण तेव्हाची जर तुम्ही सिच्युएशन बघितलं तर 7 होते. जम्मू काश्मीर पण होतं, परत महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आंध्र आहे, बिहार आहे, यूपी आहे, महाराष्ट्र कर्नाटक जम्मू काश्मीर आहे आणि आणखी एक स्टेट महाराष्ट्र कर्नाटक आंध्र बिहार यूपी जम्मू काश्मीर, एक मिनट, सॉरी आंध्र आणि हे तेलंगणा त्याच्या आधी हे झालं होतं, त्यामुळे हे दोन्ही पण हे आहेत, म्हणजे ते आणि हे, म्हणजे हे 4 आणि 3 7 होते, पण ह्याच्यात 5 होतं, 5 राज्यांना हे केलं होतं म्हणून हे पण चुकीचं आहे.
आंध्राची 2014ला विभागणी झाली होती. आंध्र आणि तेलंगणा वेगवेगळं झालं होतं, त्यामुळे तेलंगणामध्ये पण आहे. ओके. केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेत प्रलंबित आहे. हे बघा, हे जनरल कुणाला माहीत नसतं. म्हणजे मी एक्झाम देतानाही मलाही माहीत नव्हतं की अशा प्रकारचे आहे, कारण की एवढं कुणाला माहिती की इन डिटेल आता कुणाचे प्रलंबित आहेत किंवा काय होईल. तर अशा प्रकारचे तुम्हाला हे करावेच लागतात. म्हणजे तुम्हाला डिसिजन घ्यावं लागतो की पुढचे काय ऑप्शन इलिमिनेट होत आहेत का, त्याच्यावरनं काय होत आहेत का ते बघा. ह्याच्या बाबतीत मी क्वेश्चन करेन. हे बघा, मी तुम्हाला सांगेन पण की ह्याचं असं नव्हतं किंवा आता मला मी नंतर क्वेश्चनचा आन्सर बघून पण सांगेन, त्याला अर्थ नाही. कारण की जनरल मी परीक्षा देताना मला माहीत होतं की अशा संदर्भातली मलाही ह्याचं ज्ञान नव्हतं. मग तुम्हाला रिस्क घ्यावी लागते किंवा कशा प्रकारे सोल्युशन करावं किंवा कशा प्रकारे प्रश्न ह्याच्यातनं क्वेश्चनचे जे पर्याय आहेत त्याच्यातनं कसं तुम्हाला त्यावर टॅकल करता येईल तेही बघावं लागतं. ओके. त्याच्या बाबतीत डिटेल मलाही माहीत नाही, त्यामुळे आपण तो पुढचा बघू. विधान परिषदेचे एकाच 12 सदस्य नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडले जातात. बरोबर आहे. एकाच 12 नोंदणीकृत असतात, परत एकाच 12 शिक्षक ह्याच्यामधनं पण असतात. तुम्हाला माहीतच पाहिजे 1/3 विधानसभा ह्याच्यातून निवडले जातात. 1/3 स्थानिक स्वराज्य संस्था, परत एकाच 12 आणि एकाच 12 कुठल्या कुठल्या ह्याच्यामधून हे केले जातात. तर एकाच 12 हे पदवीधर, दुसरा एकाच 12 शिक्षक आणि उरलेले 1/6 राज्यपाल नॉमिनेटेड असतात. राज्यपाल नॉमिनेटेड. ओके. मग हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता मग तुम्हाला ह्याच्यावरूनच हे करायचं आहे. चुकलेलं कुठलं आहे? पर्याय उत्तर बरोबर विचारलेलं आहे. बरोबरमध्ये ब येणार का? नाही येणार. ब जिथं जिथं मला दिसेल तेवढा मी उडवून टाकला. परत ड बरोबर आहे तुमचा, अ बरोबर आहे. मग क चा संबंध येतो का? हे बघा, अ आणि ड तर तुम्हाला 100% माहिती आहे की तेव्हा करंट रिलेटेड हे होतं की हे बरोबर आहे. ओके. आणि क बद्दल तुम्हाला डाऊट आहे, पण ड तुम्हाला परत माहिती आहे की कन्फर्म ह्याचं उत्तर हे बरोबर आहे. मग हे तुम्हाला हे अशा प्रकारे सॉल्व करायचं. हे बघा, प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही असं समजू नका हा मला अभ्यास केलेलाच पाहिजे किंवा मी अभ्यास केलेल्यामधनंच आला पाहिजे आणि तोच हे करा, असं नसतं. म्हणजे अर्धे क्वेश्चन तर तुमचे असे असतात की त्याचे फक्त 1-2 पर्याय तुम्हाला माहीत असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला सॉल्व करायचं असतं. तर हे अशा प्रकारे सॉल्व करा. बऱ्यापैकी 29 केलेलं आहे. याचा आन्सर 4. 30 खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? क्वेश्चन आहे, चुकीची विचारलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं हे असतं बरं का, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन नीट समजला पाहिजे, कारण की बऱ्याच जणांचे सिले मिस्टेकमध्ये चुकीचे आणि बरोबर आणि ह्याच्यातच चुकून आलेले असतात. तर हे नीट वाचा, काय विचारलं लोक चुकीचे आहेत म्हणजे मागाशी जसं बघितलं कुठली बरोबर आहेत ते माहीत आहे. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागत नाही. अविश्वास ठरावाच्या बाबतीतले सर्वात महत्त्वाचे हे लक्षात ठेवा, अविश्वास ठराव मांडताना त्याचं कारण मेन्शन करावं लागत नाही. म्हणजे कुठल्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. हे असं नाही आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धत ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितलेलं आहे. हे बघा, तुम्हाला सांगतो एवढं डिटेलमध्ये नाही लक्षात राहा. आपल्याला कलम लक्षात राहत नाही, ते नियम कुठे लक्षात राहतील लोकसभेचे? ह्या आहे ना, याला क्वेश्चन ठेवायचं. हे बघा, प्रत्येक अपेक्षित नाही की तुम्हाला प्रत्येक तो 198 नंबरचा नियम लोकसभेचा काय माहीत असणं अपेक्षित नाही आहे. आणि तेवढं करायला गेलं तर शक्यच नाही. म्हणजे 5 तुम्ही नॉलेज घेऊन बसाल पण त्याचा उपयोग काय नाही, कारण की एवढं लक्षातच राहत नाही. त्यामुळे अशा याला तुम्ही क्वेश्चन हे करून ठेवा की पुढचा बघायला येईल तुम्हाला क्वेश्चन. इलिमिनेशन मेथड म्हणजे हीच आहे की तुम्हाला काही माहिती आहेत त्याच्यावरून हे करायचं आणि एक गोळा मारायचा आहे. मग पुढचं जर 2च आले तर तुम्हाला एक रिस्क घेऊन गोळा मारायचा आहे. ओके. अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळण्यास पासून 10 दिवसाच्या आत चर्चेस घेतला जातो. हे स्टेटमेंट बरोबर आहे. 10 दिवस आहे इथे 14 दिवस नाही. हा खरा अपवाद लक्षात ठेवायचे. कुठं 14 दिवस आहे, कुठं 1 महिन्यात हे करायचे, कुठे 10 दिवसात करायचे, तर हे माहीत असणं अपेक्षित आहे. 10 दिवसात तो दिवसाच्या आत तो काय चर्चेस घेतला गेला पाहिजे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. हे तुम्हाला डाऊट आहे, हे चुकीचं आहे. इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पाठिंब्याची गरज असते. हा पण डाऊट आहे. कुणाला माहिती आहे आपल्या काय आपण अभ्यास करतो 1 वर्ष, तर त्याच्यातनं आपल्याला काही गोष्टी आपल्या भारताच्या पाठवत नाहीत. तर इटलीमध्ये काय घडलंय, म्हणजे इटलीमधली काय स्थिती आहे, तर ते कुणाला माहीत असणार आहे. मग अपेक्षितच आहे. ह्याच्यात पण तुम्ही क्वेश्चन करा. चुकीचं आहे,
आलं पाहिजे, म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये क तर बरोबर आहे हे तुम्हाला माहिती आहे, क नाही आला पाहिजे, क ज्याच्यामध्ये आहे ते उडवून टाका. तुम्हाला अ चुकीचं आहे हे माहिती 100%. अ दोन्हीमध्ये. ड मध्ये माहीत नाही, इटलीमध्ये सरकारला संसदेच्या सभागृहाचे पाठिंब्याची गरज असते हे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला रिस्कच घेणे, म्हणजे अ किंवा म्हणजे 1 नंबर किंवा 4 नंबर ह्याला. हे बघा, अशा क्वेश्चनचे तुम्हाला अपेक्षित नाही की इटलीमध्ये इथं तुम्ही गोळा मारायचा, कारण की 50% आहे. 50% म्हणजे खूप चांगली स्थितीमध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे, कुठलं बरोबर आहे, म्हणजे एक गोळा मारून टाकायचं की ह्याच्यातनं काय करायचं. अपेक्षित नसतं की तुम्हाला 100 पैकी 100 क्वेश्चन यावे, पण हा तुम्हाला अटेम्प्ट करावाच लागेल, म्हणजे करणंच अपेक्षित आहे. का तर तुम्ही 50%मध्ये तर पोचलाय, दोन्हीमध्ये तर 50% चान्सेस आहे, त्यामुळे रिस्क घेऊन ते हे करा. पण ह्याचा आन्सर जर चुकीचं हे केलं तर ह्याचं आन्सर इटलीमध्ये आहे का नाही, तर दोन्ही पाठिंब्याची गरज असते ह्यांचं आहे. असं मलाही वैयक्तिक जेव्हा सोडवत होतं तेव्हा तेही माहीत नव्हतं, मी पण रिस्क घेतली, बाबा असं वेगळंच काहीतरी दिलं आहे, बी पॉझिटिव्ह म्हणून ते असेल, पण तसं वेगळं आहे, आपल्याला माहीत असणं अपेक्षित पण नसतं सगळ्याच गोष्टी. तर रिस्क घेऊन दोन्हीतलं कुठलंही करणं अपेक्षित असतं. पुढचा काय, भारतीय निर्वाचन आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाबद्दल हे केलेलं आहे. कोणती विजन चुकीची विधानं विचारलेली, चुकीचं आहे. सर्वात महत्त्वाचं गोल करून ठेवा, काय तुम्हाला विचारलं आहे काय, चुकीचं विचारलेलं आहे. केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षता नाही आहे. जर तुम्ही इलेक्शन कमिशन बघितलं असेल तर इलेक्शन कमिशनमध्ये काय 1+ राष्ट्रपती ठरवल तेवढे, हे ह्याचं निर्वाचन मंडळाचं जे हे असतं, म्हणजे एकूण त्याचं हे असतं, निवडणूक आयुक्त, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर किती राष्ट्रपती ठरवेल तेवढे इतर निवडणूक आयुक्त असतात. पण ह्याच्यामध्ये हे असतं की ह्याची जी प्रोसिजर रिम्युव्हलची, मुख्य निवडणूक आयुक्त ह्यांची, मुख्य निवडणूक आयुक्त जी का नाही प्रोसिजर रिमूव्हलची हे हायकोर्ट जजेसप्रमाणे असते. पण जे इतर आहे का नाही, इतरची काय नसते, तशी नसते, हायकोर्ट जजेसप्रमाणे नसते ती. काय ह्या मुख्य निवडणूक आयुक्त शिफारस केली तशी काढून टाकण्याची तर राष्ट्रपती काढून शकतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ह्यांना तुमच्या टेन्युअरची सिक्युरिटी आहे, ह्यांना म्हणजे कार्यकाळाची सुरक्षता दिलेली आहे, कारण की ह्यांना रिमूव्ह करण्याची प्रोसेस पण खूप किचकट आहे, कारण की ते हायकोर्ट जजेसप्रमाणे आहेत. पण इतरांसाठी तसं नाही आहे. इतरांसाठी फक्त काय एका मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारशीनुसार पण त्यांना काढलं जाऊ शकतं. त्यामुळे हे स्टेटमेंट जर बघितलं तर त्यांना काय इतर ह्यांना तशी सुरक्षितता नाही आहे, हे तसं स्टेटमेंट बरोबर राहतं. त्यामुळे ते चुकीचं आहे का नाही आहे. मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमान आहे. हे बघा, आता तुम्हाला ह्याच्यामध्ये माहीत असणं अपेक्षित आहे की चीफ सुप्रीम कोर्टचे जजेस आणि त्यांची जे एक टेबल आहे, म्हणजे त्यांचा दर्जाच्या संदर्भातला, म्हणजे पहिला कोण येतो, राष्ट्रपती येतो, उपराष्ट्रपती, म्हणजे एखादा कार्यक्रम असला किंवा त्यांची आपण म्हणतो की कुणाला प्रेफरन्स दिला पाहिजे किंवा त्यांच्या दर्जाच्या संदर्भातली जर हे केलं तर तो राष्ट्रपती असतो, उपराष्ट्रपती असतो, त्यानंतर मग त्याच्यानंतर तुमचे पंतप्रधान असतात, त्यानंतर राज्यपाल असतात, ज्या राज्यामध्ये कार्यक्रम होणार आहे किंवा ज्या राज्याचे मधला जी घटना आहे. तर मग हा असा एक पूर्ण टेबल आहे की जो तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये दिसेल अपेंडिक्समध्ये, तर तो तुम्हाला टेबल पाठ असणं अपेक्षित आहे. पण ह्याचं जर बघितलं, आता तो मला तर पाठ होता कारण की मी 10पर्यंत, तो पूर्ण पाठ खूप मोठं टेबल आहे, पण नॉट नेसेसरी की सर्वच तुमच्या पाठ असणं अपेक्षित आहे. तुमचे एक त्यातले 10पर्यंत तर हे करून हे ठेवा. ह्याच्यामध्ये बघा, न्यायाधीशांच्या बाबतीत आहे का नाही, ती तरतूद 9 नंबरला आहे. पण हे आहे का नाही, मुख्य निर्वाचन आयोग, UPSCचा अध्यक्ष किंवा कॅग त्यांची 9A मध्ये आहे. म्हणजे हे दोघांचं काय आहे, दर्जा समान आहे का नाही आहे, मग हे नाही आहे, चूक आहे ते स्टेटमेंट. आता इथं डायरेक्ट सापडतं, तुम्हाला जर एक्झॅक्ट माहीत असेल ते दोघं एकत्र त्यांचा दर्जा समान नाही तर तुम्ही डिरेक्टली ठेवू शकता, पुढचं वाचायची पण स्टेटमेंट गरज नाही आहे. तिसरा काय, मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत, हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण की हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर जे राष्ट्रपती नामनिर्देशित करतील, आता 1+2 सध्याची कंडिशन आहे, दोघांना अधिकार सेमच आहेत. ओके, दर्जातली समान आहे, निर्णय हा बहुमतानेच होतो त्यांच्यातला. तर निर्वाचन आयोग यांच्यातील मतभेद झाला तर त्यांचा निर्णय बहुमताने घेतला जातो, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. मग ह्यातलं स्टेटमेंट चुकीचं कुठलं आहे, तर 2 नंबरचं दर्जा समान नाही आहे त्यांचा. मग त्यासाठी तुम्हाला ते अपेंडिक्स महत्त्वाचे आहेत. लक्ष्मीकांतमधले अपेंडिक्स म्हणजे ज्या पूर्ण परिशिष्ट आहेत ना, ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे बरं का. सगळे पाठ करून ठेवा, काय काय महत्त्वाचे आहेत. आणि फिक्स डेटा तुम्हाला काही माहीत असला तर तो कामाच येतो नक्कीच. 32 नंबरचा, खालील तरतुदी विचारात घ्या.
भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. हे बघा इन्व्हर्टेड आहे, म्हणजे ह्याच्यात काहीतरी तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे की कायद्याची योग्य प्रक्रिया. आता जर ह्याचं जर इंग्लिशमध्ये बघितलं तर हे काय होतं, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. पण आपली काय आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये जी तरतूद आहे ती प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं. जरी आपल्याला ती ड्यू प्रोसेस ऑफ लागू ठरते हे मनेका गांधी केसमध्ये जरी सांगितलं असलं तरी पण ते ह्या जर 21 कलम बघितलं अनुच्छेद 21 तर त्याच्यामध्ये ते प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं. बरोबर नाहीच विचारलं ह्याने. पुढचं स्टेटमेंट बघा, भारतीय राज्यघटना 20 अनुच्छेद 20 नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एखाद वेळापेक्षा जास्त खटला चालवता जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. ओके, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. कलम म्हणजे त्यातले जे 3 महत्त्वाचे जे ह्याच्यात आहेत त्यात त्यांनी घटनेतच हे केलेलं आहे. हे घटनेतलं असं स्टेटमेंट आहे की एकाच शिक्षेसाठी 2 वेळा म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा दिली जाणार नाही. त्याला ते नो डबल जिओपार्डी असं हे आहे. तो ॲक्च्युली एक टर्म आहे, तसा उल्लेख नाही बरं का. बऱ्याच वेळेला हे इश्यू येतो की त्या टर्मचा पण उल्लेख स्टेटमेंटमध्ये असेल आणि हे घटनेमध्ये असे उल्लेख आहे, तर असा उल्लेख नाही. घटनेमध्ये स्टेटमेंट आहे तर ती नो डबल जिओपार्डी ही टर्म आहे, ती जस्ट फॉर रेफरन्ससाठी वापरली गेली आहे लक्ष्मीकांतमध्ये. पण ते लक्ष्मीकांतमध्ये तसं नो डबल जिओपार्डी हा शब्द नाही आहे, ते पण लक्षात असू द्या. ओके, त्यामुळे ही दिली जाणार नाही, हे बरोबर आहे. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समान अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. पर्यायी उत्तर आहे ए. आपल्याला फक्त बरोबर नाही विचारले, चुकीचं प्रकार पर्याय नंबर 1 आहे. पुढचं बघा स्टेटमेंट काय गेलेले आहेत, विधानावर हे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना करणे यासंबंधीचे आहे. हे बघा, जेव्हा आपण युनियन अँड इट्स टेरिटरी हा चॅप्टर बघतो अँड इट्स टेरिटरी संबंधित जे कलम आहेत 1 ते 4 मध्ये आहेत, ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो ना तेव्हा तुम्हाला अपेक्षित आहे की 1, 2, 3, 4 मध्ये काय महत्त्व दिलेलं आहेत. त्यात नवीन राज्य ह्याच्या संबंधाचे म्हणजे नवीन राज्य बनवण्यासंबंधीच्या काही तरतूद आहेत. मग त्याच्यामध्ये कलम 2 आणि 3 मध्ये 2 कशा संबंधित आहे आणि 3 कशा संबंधित आहे हे माहिती पाहिजे. 2 त्याच्या संबंधीचे जे भारतीय संघराज्याचा भाग नाही आहे, जे भारतीय संघराज्याचा भाग नाही आहे त्याच्या संदर्भातलं जर नवीन एखादा स्टेट बनवायचं असेल तर त्यात आर्टिकल 2 मध्ये तरतूद आहेत. म्हणजे त्या ह्याच आर्टिकलनुसार सिक्कीम राज्याची स्थापना आपण हे केले होते. सिक्कीम राज्य पूर्वी भारतीय ह्याचं पूर्णपणे हे नव्हतं, तर ते संरक्षणात्मक राज्य होतं, पण त्याला म्हणजे हे केलं होतं आपण परत ॲज अ स्टेटचा दर्जा देऊन ते भारतीय संघराज्यामध्ये सामील करून घेतलं होतं. तर ते म्हणजे ते 2 आर्टिकल हे कशा संबंधीचं आहे की जी राज्य किंवा जो भूप्रदेश भारतीय संघराज्याचा भाग नाही आहे आणि त्यांना जर तुम्हाला नवीन हे करायचं संबंधाचं असेल, जर राज्यामध्ये स्थापना करण्याचे असेल नवीन राज्य, तर त्या संबंधीचं 2 आहे. तर 3 कशा संबंधीचं आहे, जी भारतीय ऑलरेडी संघराज्याचा भाग आहे आणि त्यांची एखाद्याचं नवीन राज्य स्थापन करायचं असेल 2 किंवा 3 स्टेटचं, त्यांच्या सीम म्हणजे त्यांचं क्षेत्र वाढवायचं असेल, क्षेत्र घटवायचं असेल, क्षेत्रामध्ये त्यांच्या सीमामध्ये चेंजेस करायचे असतील किंवा त्यांच्या नावामध्ये चेंजेस करायचे असतील, ह्या सगळ्या तरतुदी कलम 3 मध्ये दिलेल्या आहेत. ओके, म्हणजे ते काय तर ती इंटरनल ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे ह्याच्याच म्हणजे आतली फेरबदल असेल एखाद्या आपल्या देशाच्या इंटरनल ह्याच्या संबंधाची, तर ते कलम 3 मध्ये दिलेलं आहे. मग काय राज्यघटनेच्या अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह, मग त्याच्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित दोन्हींचा समावेश होतो बरं का. तशी तरतूद परत घटना दुरुस्ती करून हे केलेलं आहे, ते आपण बघूच. मग ते केंद्रशासित प्रदेश घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील वतनासंबंधी तरतूद प्रदान करते, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे लोकसभेतच मांडले जाऊ शकते. हे बघा, आता ह्याच्या संदर्भातले तुम्हाला हे करतात फक्त केवळ लोकसभेतच. आता असं एखादं स्टेट हे केलं, मग तुम्हाला ह्याच्यात हेच बघायचं असतं की केवळ लोकसभेतच आहे का, तर का ते अधिकार कुणाला आहेत, संसदेला आहेत.
संसदेला आले म्हणलं की दोन्ही स्टेटमेंट्स ह्याला आले, मग ते कुठल्याही ह्याच्यामध्ये हे करून जेव्हा तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचे जे स्टेटमेंट बघाल ना, आता नॉट अपेक्षित नाही की तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बघा, मी बघितलं ते मला माहिती आहे किंवा आपण तुम्ही वाचताना लक्ष्मीकांतमध्ये ते नीट जर वाचलं तर ते कुणाला अधिकार आहेत, ते संसदेला अधिकार आहेत, त्यामुळे ते फक्त केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. हे जर म्हणू तर ते तसं ते योग्य हे बरोबर ठरणार नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट चूक आहे. मग बघा आन्सर काय, अ आणि ब बरोबर आहे, योग्य आहेत अ आणि ब, 33 नंबरचं 2. ओके. चौतीस नंबर लोक न्यायालय. आता लोक न्यायालय ही एक कन्सेप्ट आहे. हे बघा जनरली क्वेश्चन आहे का नाही, आयोग आहे का नाही विचारताना कसं करते, आता बऱ्यापैकी असे क्वेश्चन असतात, म्हणजे 15 क्वेश्चनमधले एक 10-12 क्वेश्चन आहे का नाही तुमच्या रिलेटेड असतात, अभ्यास करणारे असतात, संसदेला विचारले असते, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, तुमचे फंडामेंटल राईट, DPSP ह्याच्या संदर्भातले असतील. पण काही आउट ऑफ बॉक्स असतात, म्हणजे काही क्वेश्चन हे आउट ऑफ असतात. ओके. तर असे क्वेश्चनही तुम्हाला डील करता आला पाहिजे. आता हा जनरली कोण करत नाहीत, म्हणजे लोक न्यायालया संदर्भातले हा जो एक सुप्रीम कोर्ट आणि ज्युडिशियल प्रोसिजरमधलाच एक वेगळी टर्म आहे, नवीन उदय, म्हणजे नवीन नाही आहे, पण ही आपण जनरली अभ्यास केली जात नाही. त्या संबंधित जे मेन्सला अभ्यास करतात त्यांना इथं फायदा होतो. म्हणजे मेन्सचा कुठे फायदा होतो, तो 1-2 मार्काला फायदा होतो, तो असा होतो की मेन्सचा जर अभ्यास आधी म्हणजे काय तुमचा आधी ऑलरेडी झालाच पाहिजे प्रीचा अभ्यास, आणि एखादा प्री नाही निघली तर मधल्या काळात मेन्स केली तर त्याचा कसा फायदा होतो, तर तो हा क्वेश्चन आहे बघा. कायदेशीर सेवा 1987 नुसार याला वैधानिक दर्जा दिला गेला, राईट आहे. लीगल ह्याला स्टेटस कुठल्या ह्याने दिलेलं आहे, 87चा जो कायदा आहे ह्याला नालसा ॲक्ट म्हणून पण म्हणतात आपण शॉर्ट टर्ममध्ये. ओके. तर हे लोक न्यायालय. लोक न्यायालयाबाबतीत तुम्हाला अजून एक सांगतो, लोक न्यायालय का नाही ही अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिड्रेसल सिस्टम आहे. म्हणजे जे न्यायालयातनं जे आपण वाद मिटवून हे घेतो ना, त्याच्या एक विपरीत, म्हणजे एक खूप चांगलं आणि जलद गतीनं काही म्हणजे न्याय व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठीची ही लोक न्यायालय किंवा लोक अदालत ही सिस्टम उदयास आलेली आहे, आणि त्यांनी काय कमी पैशामध्ये गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी ह्याचं काम करते. ओके. त्यानुसार ही लोक न्यायालयाची ह्याला स्टेटस कधी 1987 नुसार वैधानिक दर्जा दिला गेलेला आहे, ॲक्टमध्ये याची तरतूद आहे. ओके. लोकन्यायात केवळ लोकसेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच समावेश होऊ शकतो नाही आहे. ही खूप म्हणजे वेगळी सिस्टम आहे, आउट ऑफ म्हणजे जनरल न्याय व्यवस्थेच्या वेगळी सिस्टम आहे. ह्याच्यात न्यायिक व्यक्तींचाच आहे का, न्यायिक व्यक्ती आहेत, सामाजिक कार्यकर्ते, ह्यांना पण घेऊन ही वर्क केलं जातं, म्हणजे ही संस्था चालते. त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, चूक आहे. लोक न्यायालयाने दिले प्रत्येक निर्णय अंतिम असतो बरं का, अंतिम आणि तो बंधनकारकही असतो. म्हणजे एकदा निर्णय झाला लोक अदालतमध्ये किंवा लोक न्यायालयामध्ये तर तो बंधनकारक असतो. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्यासारखा असतो. ओके. हे ॲज अ सिव्हिल कोर्ट जसं डिसिजन देतो त्याप्रमाणे तो अंमलात आणला जातो, त्यामुळे हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचा राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने घ्या. 4 विधानं विचारलेले आहेत, सॉरी 4 काय 5 हे केलेले आहेत, त्याच्यामध्ये भरपूर स्टेटमेंट आहेत. हे आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली होती, स्टेटमेंट बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे हा आयोग राज्य पुनर्रचना आयोग ह्याच्या संदर्भातलं काय, कुठल्या कधी स्थापन झाला किंवा ह्याच्यातले मेंबर कोण होते, मग ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की जनरल आपण लक्ष्मीकांत किंवा आपण जे पुस्तक वाचतो ह्याच्यामध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत. काय डिसेंबर 1953ला स्थापना यायची, अहवाल सप्टेंबरला दिलेला आहे, कधी 1955ला. सदस्य कोण होते, ह्याला पाक कमिशन पण म्हणतात, राज्य पुनर्रचना आयोग पण म्हणतात. हे पाक कमिशन का म्हणतात तर ह्याच्यातले हे 3 आहेत ना, ह्यांचे अध्यक्ष KM पन्नीकर आहेत. हे पन्नीकरांच्या नावाने P, फजल अली कमिशन म्हणून त्यांचे फजल अलीचे A आणि HN कुंजरू हे 3 सदस्य असल्यामुळे याला पाक कमिशन राज्य पुनर्रचना आयोग असंही म्हणतात. ह्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे काय, डिसेंबर 1953ला हे झालेलं आहे, सप्टेंबर 1955ला हे झालेलं आहे, त्यानुसार 1956चा ॲक्ट झालेला आहे राज्य पुनर्रचना आयोग हे. ओके. तर ते तुम्हाला अपेक्षित आहे माहीत असणं. ओके. आपल्याला आता बेसिक आपल्याकडे माहिती काय ह्याच्यावरून आपल्याला याला
हे करायचं आहे. ह्याच्यात भरपूर डेट्स आहेत. आता त्यामुळेच तुम्हाला मी माहिती काय सांगितली की जी तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही जी बुकमध्ये लक्ष्मीकांतमध्ये वाचता. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 राईट आहे. आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली होते. आयोगाचे अन्य सदस्य HV कामत होते आणि वल्लभपंत हे होते का? नाही, कुंजरू आणि पन्नीकर होते. मग हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. हे बघा, हे पण तुम्हाला माहिती असणं पाहिजे की कधी स्थापन केलेलं आहे, म्हणजे अहवाल सादर केला आहे. 54 आहे का 55 आहे? राज्य पुनर्रचना अधिनियम 1900, आता इथं तुम्हाला माहीत नाही, 56ला माहिती आहे पण डेट आहे का ही? ओके, डेट तुम्हाला माहीत आहे का? मग ह्याच्यावरून आपण हे म्हणतो की ह्याच्याबद्दल थोडाफार डाऊटफुल आहे. राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1900, हे पण डाऊट आहे. 100% माहीत काय? आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली होती. राईट आहे हे स्टेटमेंट. विधान योग्यमध्ये मधलं बरोबर कुठे कुठे इथे आणि इथे आहे. ओके, मग हे स्टेटमेंट बरोबर असू शकतात. हे चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे. ह्यातलं चुकीचं कुठलं माहिती आहे? क चुकीचं आहे हे तुम्हाला 100% माहिती आहे आणि ब पण चुकीचं आहे माहिती आहे. पण ऑप्शन काय उत्तर आलं पाहिजे? 4 नंबरचं. ओके, हा अशा प्रकारे सॉल्व करायचा असतो. हे बघा, प्रत्येक ह्याला तुम्हाला माहीतच अपेक्षित नाही आहे की तुम्हाला डेट्स माहिती पाहिजे बाबा 31 ऑगस्टला. एवढं करायला गेलं तर भरपूर साऱ्या डेट्स आहेत. तुम्ही म्हणजे अक्षरशः तुम्ही हे होऊन जाल की एवढं डेट्स पाठ करावे लागतील का? तर तसं नाही आहे. खूप साऱ्या हे आहेत, डेट्स आहेत. तेवढं अपेक्षित पण नाही पाठ करणं, लिमिटेड करा. आता एवढं तुम्हाला मी 15 क्वेश्चन डिस्कस का केले ते सांगतो तुम्हाला. हे 15 क्वेश्चन डिस्कस केले का? याचं कारण काय तुम्हाला पॅटर्न समजावं. आता जनरली तुम्हाला बघितले असतील 15 क्वेश्चनमधलं मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे का ना काय होते, हे मल्टीलायनर होते. म्हणजे तुम्हाला 3-4 ऑप्शन दिलेलेच आहेत प्रत्येक क्वेश्चनमध्ये आणि त्याच्यावरून तुम्हाला अबकडे विचारलेलं आहे. म्हणजे आयोगाचा पॅटर्न तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. तुम्हाला काही असे मल्टिपल क्वेश्चनवाले क्वेश्चन असतील त्याच्यातनं तुम्हाला काय फिक्स डेटा माहिती पाहिजे असणं अपेक्षित आहे की त्याच्यातनं तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट करता येऊ शकता. ऑप्शन इलिमिनेशनसाठी सर्वात महत्त्वाचं की फिक्स काय तुमच्या 10 पेजेसच्या नोट्स असू द्या, 50 पेजेसच्या नोट्स असू द्या, त्या तुमच्या रट्टा मारून पाठ झालेल्या पाहिजेत. त्या रट्टा मारून पाठ झाल्या तरच तुम्ही असे क्वेश्चन डील करू शकता. नाहीतर प्रत्येक ह्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क, अरे कन्फ्युजन असं केलं तर तुम्हाला क्वेश्चन सुटणार नाहीत. ओके, तर हेच सांगायचं होतं तुम्हाला. ह्याच्यासाठीच डेमो लेक्चर अरेंज केला होता. अपेक्षित आहे तुम्हाला एकंदरीत प्रोग्राम समजला असेल हा. ओके, आणखी तुम्हाला काही इन डिटेल माहिती असेल तर जो हा नंबर आहे ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती घेऊ शकता. धन्यवाद. आपला आभारी.